इथे फायनली कण्णी बांधून झालेली आहे. युवा वाडो प्रीमियर लीगचा बेस्ट बॅट्समन म्हणजे बेस्ट खेळाडू राहिलेला आहे. याला खेळाडू वृत्तीसाठी खूप प्रशंसा वाढलेली आहे. हे बघा चेतकची अंतिम यात्रा. मित्रांनो आता दिवस असे चालू आहेत की यार पालघरला पतंग भेटत आहेत ते पण कागदी. मित्रांनो ही म्हणजे एक मजा अलग होती की पोरं म्हणजे पतंगाच्या मागे जसं पतंग कापलं ना तसं पतंग म्हणजे पोरं मागे लागतात. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू एक न्यू व्लॉग. सगळ्यात पहिले सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर आज आहे मकर संक्रांत आणि मी म्हणजे आज जॉबला सुट्टी आहे माझ्या. माहित नाही कशी भेटली पण आहे आज. तर आपण पहिले म्हणजे जेव्हा लहानपणी असायचो तेव्हा आपल्याला म्हणजे 1-2 महिन्यात म्हणजे मकर संक्रांतीला लहानपणी आपण खूप पतंग उडवायचो. पण आज मकर संक्रांत आहे आणि एरियात म्हणजे एकही पतंग उडत नाही. पण आपण उडवणार पतंग. आता आपण चाललो पालघर, कागदी पतंग घेणार आणि सारा स्प्रे देणार. बघूया, खूप मजा येणार आणि खूप इंटरेस्टिंग पण असणार आहे. तर चला व्हिडिओ एन्जॉय करा आणि चला लेट्स गो, निघूया पालघरला. बाय. मी आता तिळगुळ वाढायला निघालेलो आहे. तिळगुळ वाटूया, त्यानंतर आपण नक्कीच पतंग उडूया. तर चला आपण पहिले तिळगुळ देऊया लोकांकडे. तर आता मित्रांनो आम्ही जस्ट निघालेलो आहेत पालघरला. आता पतंग घेणार आणि थोड्याच वेळाने आम्ही उडवणार. आता अराउंड म्हणजे 10:30 ते 11 वाजलेले आहेत. 4 जण आम्ही निघालेले आहेत. मी आहे, आर्यन आहे, निहार आणि क्रिश आहे. तर आता बघूया पालघरला एक नंबर पतंग दाखवतो. आणि पतंग म्हणजे उडत आहेत पालघरला. म्हणजे ती वाली जी पहिली होती म्हणजे पतंगची जी 2016-17 असायची की बँडी पालघरला म्हणजे पालघरला खूप पतंग उडत आहेत ते आपण ते बघूया. आणि म्हणजे आणि पतंग पण आपण दाखवतो तुम्हाला की बाई कसे पतंग घ्यायचे असतात, कसे चॉईस असतात ते आपण तुम्हाला नक्कीच दाखवतात. चला आपण निघूया आता पालघरला, लेट्स गो. तर मित्रांनो आम्ही जस्ट टेंबोडा पोहोचलो पण नाही एवढे पतंग लोक नाही उडवत आहेत. म्हणजे संक्रांत असून पण पतंग लोक नाही उडवत. नाही तर पहिले 1-2 महिने अगोदर लोक पतंग मध्ये खूप उडवायचो. पण आता पालघरमध्ये पण तीच सिच्युएशन आहे की कोण पतंग उडवायला जास्त बघत नाही आहे. तर चला आता बघूया, मेन आपण पालघर स्टेशनवर जाऊ, तिकडे जर दिसतात का बघूया. पण आता पहिले पतंग घेऊया, त्याच्यानंतर आपण इकडून लवकरच निघूया. बाय बाय. तर आता मित्रांनो आम्ही जस्ट पालघरला पोहोचलो. पण जे पालघरचे रस्ते बघून आहे ना, आमची स्कूटी थोडी अटकत आहे. कारण तू प्लीज रस्ते दाखव एकदा. आणि तू रस्ते दाखवच एकदा. हे आहेत पालघरचे रस्ते. यार इकडे आमच्या स्कूटीचे खूप हाल होतात. म्हणजे आमची स्कूटी नाही भंगार होत असेल ना तरी भंगार होणार एवढे स्कूटीचे म्हणजे हाल होतात. म्हणजे 4 व्हीलर वाले आहेत त्यांना काय वाटत नाही, पण आमच्यासारखे बारके स्कूटीवाले आहेत जे 2 व्हीलर वाले आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम होतो. तर प्लीज जे पालघरचे सरकार आहे ते आमचे ब्लॉग बघत असेल तर नक्कीच सहकार्य करा. प्लीज थोडे रस्ते सुधारवायचा प्रयत्न करा. तर चला आपण आता निघूया पतंग घ्यायला. आपण जे कामासाठी आलं ते काम पहिले करूया. लेट्स गो. तर मित्रांनो आता दिवस असे चालू आहेत की यार पालघरला पतंग नाही भेटत आहेत ते पण कागदी पतंग. कागदी आता आम्ही कधीपासून झाले अर्धा तास पतंग शोधत आहेत. आता बघूया आपण शोधत आहेत, जिकडे भेटेल तिकडे आता घेऊया कागदी पतंग आणि लवकर तिकडे निघूया. आता पालघरला म्हणजे ऑलमोस्ट पतंग लोक उडवत आहेत. अरे दाखव एकदा पतंग. जास्ती दिसणार नाही तुम्हाला पतंग, हलके हलके दिसतील. आपण कधी पतंग उडवते आता माहित नाही, पण पतंग शोधूया आणि आज तर आपण पतंग नक्कीच उडूया. टाइम लगेगा पर रुकना का नाही, ढूंढते रहने का भाई. ही म्हणजे एक मजा अलग होती की पोरं म्हणजे पतंगाच्या मागे जसं पतंग कापलं ना तसं पतंग म्हणजे पोरं मागे लागतात. आता इकडे पतंग म्हणजे कापलं जस्ट माझ्या समोर आणि पोरं दाखवतो तुम्हाला कशी मागे लागली. चला दाखवतो, लेट्स गो. आणि इकडे दाखवायला नाही ना. हे बघा ही पोरांची मजा एक अलग असते. ही मजा आपल्याला म्हणजे लहानपणीच बघायला भेटते. असे पतंग जमा करायची मजा. म्हणजे जसं पतंग कापलं जाते ना तेव्हा पतंग पोरं शोधत असतात. ही मजा खूपच एक नेक्स्ट लेवल असते, ती आपल्याला लहानपणीच बघायला भेटते. चला आता बघूया आपण म्हणजे आपण पतंग शोधत आहेत. ही आपली शोधण्याची जर्नी चालूच राहणार आहे. सॉरी बघूया, जिकडे भेटेल तिकडे पतंग घेऊया आता आणि निघूया लवकरच आणि पतंग उडूया यार. तर आता मित्रांनो आम्ही पतंग तर घेतलेले आहेत आणि अरे पतंग दाखव आपले. आम्ही 4 पतंग घेतले आहेत. पतंग भेटले भाई, मेहनत केली खूप, पतंग भेटलेत आता आम्हाला. आता आपण जाऊया पतंगाला कणी वगैरे बांधूया आणि भाई सणा असा स्प्रे देऊया. तर चला आता गप नाही आपण सणा पोरं हरामीच्या आयला. तर चला आता आपण इकडून निघूया पालघरवरून. त्या पालघरवरून आपण निघत आहेत आता बीचवर जाऊया आणि तिकडेच आपण कणी बांधूया. आणि काका काय बोलत आहे तुम्ही, बोला. म्हणजे आता स्पायडरमॅन वाले पतंग आणले या मित्राचे आहे. तर आपण प्रयत्न करू की हा पतंग आपण उडवायचा. एक माझा पतंग मीने उडवलाय वरती, पण आपण आता स्पायडरमॅन वालाही पतंग उडवू. तर बघूया आता स्पायडरमॅनचा पतंग आपला रेडी आहे. आपले कणी बिणी बांधलेला आहे. लेट्स गो, उडाते. चल रेडी. इथे पूर्ण मंडळी जमलेली आहे. इथे आपण इथे निहार आहे तर त्याचा पतंग तुम्हाला दिसणार पण नाही, एवढ्या लांब आहे तो. यो काय करते काय माहिती. या पतंगच नाही उडत. काय या पतंगच नाही उडत. अरे आता चाललाय. बघू आता काय होते ते.
सर्व आहेत. इथे आपला पंत पण त्याच्यावर फोकस मार. भाई भाई आता तुम्हाला दाखवतो. हा मुलगा 1 तासापासून पतंग उडवत आहे, पण त्याचं पतंगच नाही उडत. भाई काय झालं तुझ्या पतंगाला? बघू थांबा जरा काय झालेलं आहे याच्या पतंगला. पतंग ना एक साइड जात आहे, इकडून जाण्याचा इकडे जात आहे, इकडे वारा मिळत कन्नी बघ कन्नी बघ कशी आहे. कडी मी त्याची परफेक्ट केलेली आहे. आता पहिले त्याची कन्नी मध्ये फॉल्ट होता, बट त्याला मी परफेक्ट केलाय, बट तो जात नाहीये. हे चेतक उडतच नाही मित्रांनो. काय होते काय माहिती. आता आपला चेतक फाटलेला आहे. फाटला म्हणजे तुटला तो. चेतक हे बघा चेतकची अंतिम यात्रा. काय होते काय माहिती आता काय होते. मानस भाई बोललेले आहेत उडवणार. आता बघू काय होते ते चेतकचं. मित्रांनो इथे चेतकला उडवायला कधीपासून आम्ही प्रयत्न करत आहेत, पण तो चेतक उडतच नाही. प्रयत्न चालू आहे. यश कधी भेटेल काय माहिती. आज नाही तर उद्या यश भेटणार आहे. माझ्या मित्राला फोन करू का? त्याचं नाव पण यशच आहे. मित्रांनो काय करायचं या पतंगचं तुम्हीच बोला आता. हे बघा कसा झालेला आहे तो पतंग. मरकटला पण उडत आहे तो पतंग सध्या. इथे काहीतरी सिरियस गोष्ट चालू आहे. आपण बघू थांबा जरा मित्रांनो. पण काय चालू आहे तिथे जरा ते स्पायडरमॅन पतंग आहे ना, नवीन पतंग काही जरा डागडुजी चालू आहे. थांबा ते तुम्हाला ते पतंग रेडी करून तुम्हाला दाखवतो आम्ही. तर आता आपण बघूयात. पूर्ण इथे बघा पूर्ण टोली जमलेली आहे पतंग उडवायला. इथे आपला पंत केलेला आहे, त्याच्यावर पतंग असणं उडत. बघू काय होते ते तुम्हाला दाखवतो पुढे हळूहळू. निहारचा एक पतंग मस्त उडलाय गाईस. यो तो दिसेल का माहित नाही, कुठे तुम्हाला नाही दिसत. हा तो एकदम लांब आहे गाईस, एकदम लांब आहे तो दिसणार पण नाही, आम्हाला पण नाही दिसत आहे तो पतंग. खतरनाक उडवला एक. युवा वाडो प्रीमियर लीगचा बेस्ट बॅट्समन म्हणजे बेस्ट खेळाडू राहिलेला आहे. याला खेळाडू वृत्तीसाठी खूप प्रशंसा वाढलेली आहे याची. तुझ्याकडून मॅच मध्ये 11 जण असतात, एकटा असतो. वन मॅन शो आहे गाईज यो. भोका ही नुपूर राऊत. गोट्या खेळव्या बोरे बिरे हे पतंग उडवे बाकी दिलं. बांधताना तुम्हाला एक व्हिडिओ दिसणार. ही बांधताना आधी टाकायची, तिकडे घरातली बनवायला पाहिजे. गाईज हे सांगत होते की आपण कन्नी बांधताना व्हिडिओ काढायला पाहिजे ती, पण यांनी आधी पतंग उडवल्यानंतर कन्नी बांधायची व्हिडिओ बनवतात ती लोक. असं का? आता कन्नी बांधताना तुम्हाला दाखवतो आम्ही कसं कन्नी बांधतात ते. 4 फुट नापायचे असतात. त्याच्यानंतर 2 होल पाडायचे. 4 एवढीशी का? ये बच्चा बहुत शैतान है. साला गाड़ी के नीचे आता है कभी भी, जब भी गाड़ी चलाता हूँ. कभी भी गाड़ी चलाता हूँ साला नीचे आता है. है ना. क्या बोले यार इसको बच्चे को. राइडर बनने घूमता है. जेवढी पण पब्लिक आला यार पतंग उडवायचा ट्राय करत आहे, पण नाही उडत आहे. फक्त आपली एकाच भाईचा उडला, एकाच उडला फक्त. आता अजून एक पतंग आणलाय, ही पण उडू शकते. हवाई अभी देखेंगे अभी कब उड़ेगा. सब ट्राय कर रहे हैं, बच्चे ट्राय कर रहे हैं पतंग उड़ाने के, पर नहीं उड़ रही है. अभी क्या बोले यार. इथे फायनली कन्नी बांधून झालेली आहे. आता इथे प्रणय पतंग उडवत आहे, त्याचा पतंगाशी उडवत आहेत गाईस. आणि हा झापझूप काप. आणि ते प्रणय उडवत आहे पतंग. यातने सरक आता गेला. आजच्या गावात मित्रांनो इथे बघा काय झालेलं आहे. हे बघा काय झालेलं आहे इथे गुंतलेला आहे आपला धागा. एवढं विचार करते सांगूच नको. हा सुटलेला आहे फायनली. पतंग चाललेला आहे आणि हा पतंग चाललेला आहे आपला. वरती गेला प्रणय उडवत आहे त्याचा दुसरा पतंग पण
दिसत आहे, तुम्हाला नाही दिसणार वाटतं. दुसरा पतंग उडतो ह्यो. इथे दुसरं इथं फिरला डोकं झाको करता हा प्रणय निहारचा पतंग उडवत आहे आणि निहारने प्रणयचा पतंग उडवलेला. लटकव त्याला वरती. प्रणय काय वाटते तुला, पतंग उडेल? घंटाला उडणार आहे हो. अरे याला बांधा याला बाटलीला बांधू का बोलते या डोकं या इंजिनीचं डोकं बघा. अरे या इंजिनीचं डोकं बघा बाटलीला बांधू बोलते. खपलाय याला बांधणार तुझं काय म्हणणं आहे, आपण कशाला बांधायला पाहिजे? बाटलीला, या बाटलीला. इंजिनीचं डोकं म्हणजे कसं बाटलीला घेऊन जाईल. हे बघ ना, आहे ना, दिलाय ना देवान. आपण आता आलाय बांधूयात इथे. फक्त एवढंच की तुटलं नाही पाहिजे आणि कोणी थापला ना पाहिजे. हा. आता पोरं आलेले ते आहेत सापडलेले. तर मित्रांनो, दोन्ही पतंग आपले सक्सेसफुली उडलेले आहेत. काय वेळेला तो मानस वेळेला करा गेला. काय बोलतो बोला मला. अरे पण समुद्रावर उडवायचं. तू वेळेला बिट्ट्या खेळलेला का भाऊ रे? काय नाही खेळला मी तो काय खेळला नाही मी तो कवाच कोणता गेम नाही खेळला. आता कॉस्ट्यूम घालता पबजी खेळूया. तो काय लवकर येणार नाही, चाललो ते जेवते. आता परत येईन. मित्रांनो, इथे कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे. तो टोबडा आता फायनली जाऊ शकतो तुम्ही. आपण बांधलेला आहे, आपण अशा नाही सोडून जाणार. आता दोन्ही पतंग असेच राहणार वरती. त्या पतंगाची आपण गॅरंटी देऊ शकतात. या पतंगाची आपण गॅरंटी बिलकुल नाही देऊ शकत. कारण की हा पतंग थोडा फॉल्ट आहे याच्यामध्ये. एका साईडला घेऊन येऊन कोणता पतंग वरती राहतो आणि असे फालतूगिरी असेल ना तर नाही पतंग कोणतेच राहणार. असे नुपूर सारख्या फालतूगिरी करते ना, जर पतंग येऊन कापत असतील कोणतेच पतंग खाली राहणार नाही खाली येणार. पतंग दोन्ही पण स्थिर आहेत. फक्त कोणी येऊन मस्ती नाही केली पाहिजे. कोणी येऊन मस्ती केली नाही पाहिजे तर पतंग राहू शकतात. या पतंगाचं एक टेन्शन आहे, टेन्शन नाही मिळत. कारण की वाटे येणारच नाही. एक वाटे जाईल पण एका साईडला जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला भेटूयात लवकरच. आता आम्ही चाललो सर्व जेवायला. तर तिथपर्यंत साठी तुम्ही कॉर्पोरेट करा. कॉर्पोरेट करा. कॉर्पोरेट करा तुम्ही. ऑपरेट आणि मुंबई ऑपरेट तिथपर्यंत तुम्ही कॉर्पोरेट करा. तर मित्रांनो, भेटूयात. बाय बाय.